एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट मधील प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी 2 raised to 5. हियर 2 इज द बेस अँड 5 इज द इंडेक्स. आणि हा जर आपण पूर्ण कन्सिडर केला तर याला आपण काय म्हणत असतो, इंडेक्स फॉर्म. आणि याचाच मिनिंग काय आहे, 2 हा नंबर 5 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. म्हणजेच हेच आपण प्रॉडक्ट फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 दॅट मीन्स 5 टाइम्स 2. म्हणजेच काय, 2 raised to 5. तर हा जो इंडेक्स आहे तो एक नॅचरल नंबर आहे. बट हा इंडेक्स जर रॅशनल नंबर असेल, दॅट मीन्स फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असेल, दॅट मीन्स P/Q या फॉर्ममध्ये असेल, तर त्याचा मिनिंग काय होतो ते आपण स्टडी करणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण index is a rational number of the form 1/n. That means indices such as 1/2, 1/3, 1/4 and so on. म्हणजेच इंडेक्सच्या न्यूमरेटर प्लेसला 1 होता आणि डिनोमिनेटर प्लेसला हा कोणताही पॉझिटिव्ह नंबर होता. सो या लेक्चरला आपण लास्ट लेक्चरला 1/n या फॉर्ममधला इंडेक्स बघितलेला आहे. सो या लेक्चरला आपण m/n या फॉर्ममधला इंडेक्स स्टडी करणार आहोत. सो सी द इंडेक्स इन दी रॅशनल फॉर्म m/n. इज इट क्लिअर? एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. एक्झाम्पल इज 8 raised to 2/3. हा जो इंडेक्स आहे तोच आपण मल्टिप्लिकेशनमध्ये कसा लिहू शकतो, 2/3. म्हणजेच काय, 2 इंटू 1/3. इज इट क्लिअर? सिम्पली हा जो इंडेक्स आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आपण फोडून लिहिलेला आहे. मिनिंग सेम तोच आहे. सो हाच नंबर आपण कसा लिहू शकतो, 8 raised to 1/3 इंटू 2 दॅट मीन्स 2/3. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये आपण प्लेसेस एक्सचेंज पण करू शकतो. इज इट क्लिअर? म्हणजे हा 2 इथं लिहिला तरी चालेल आणि 1/3 इथं लिहिला तरी चालेल. म्हणजे प्लेसेस ह्या सिम्पली आपण एक्सचेंज करू शकतो मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजेच हाच नंबर आपण कसा लिहू शकतो, 8 raised to 2 इंटू 1/3. बट हे दोन फॉर्मॅटमध्ये लिहिल्यामुळं याचे दोन मिनिंग तयार होतात. इज इट क्लिअर? सो फ्रॉम दिस वी गेट 2 meanings ऑफ 8 raised to 2/3. पहिला नंबर आपण 2/3 हा इंडेक्स असताना कसा लिहिलेला आहे, 8 हा बेस आहे आणि 2 ही पॉवर आहे म्हणजेच एक्सपोनंट आहे. आणि 1/3 2/3 म्हणजेच रूट काय आलेला आहे, 1/3. 2 मल्टिप्लाय बाय 1/3 असंच आपण लिहिलं होतं ना. सो रूट काय आलेला आहे, 1/3 आणि एक्सपोनंट दॅट मीन्स पॉवर काय आहे, 2. इज इट क्लिअर? सो या इंडेक्समध्ये 2 आहे ती पॉवर आहे आणि हा 3 हा डिनोमिनेटरला आहे. दॅट मीन्स ह्याचा मिनिंग काय असणार आहे, 1/3. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 1/3 हा रूट असणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच हेच आपण कसं रीड करू शकतो, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 या डायरेक्शनने आपण रीड करत असतो. आणि हेच जर आपण प्लेसेस एक्सचेंज करून लिहिल्या तर 2/3 हीच इंडेक्स आपण कसं लिहू शकतो, 1/3 इंटू 2. इथं काय लिहिलं होतं, 2 इंटू 1/3 आणि इथं फक्त या प्लेसेस एक्सचेंज केलेल्या आहेत. सो याचा मिनिंग काय होतो, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. इज इट क्लिअर? अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल. सेकंड एक्झाम्पल 27 raised to 4/5. हा जो इंडेक्स आहे 4/5 हाच आपण कसा लिहू शकतो, 4 इंटू 1/5. म्हणजेच 4 ही काय आहे, पॉवर आहे आणि 1/5 दॅट मीन्स 5th रूट. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपण हाच इंडेक्स या फॉर्ममध्ये लिहू शकतो. सो हा नंबर आपण कसा लिहिणार आहे, 27 raised to 1/5 अगेन raised to 4. म्हणजेच या दोन्हींचा मिनिंग हा सेम हाच आहे. सिम्पली या दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे इथं इंडायसेसचा कोणता रूल आपण वापरला, a raised to m raised to n. दॅट मीन्स a raised to m इंटू n. इज इट क्लिअर? म्हणजेच याचं रीडिंग आपण कसं करू शकतो, 4th पॉवर ऑफ
हा जो 4 आहे तो पॉवर आहे. सो वी कॅन रीड 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. 4 ही पॉवर आहे. सो 4th पॉवर 1/5 हा रूट आहे. सो 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. इज इट क्लिअर? त्यानंतर ह्या प्लेसेस एक्सचेंज करून आपण हा नंबर कसा लिहू शकतो? 27⁻⁴⁻1/5. आता इथं मिनिंग काय होणार आहे? हा रूट आहे 1/5 दॅट मीन्स 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. इज इट क्लिअर? सो इथं आपण रूल कोणता यूज केलेला आहे? बाय युझिंग रूल a⁻m/n दॅट मीन्स a⁻m अगेन रेस टू 1/n दॅट मीन्स m/n. याचंच आपण काय केलेलं आहे? m ही पॉवर आहे आणि इंटू 1/n हा काय आहे? रूट आहे. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन. कंप्लीट दी फॉलोइंग टेबल. टेबलमध्ये फर्स्ट कॉलम आहे सिरियल नंबर, त्यानंतर गिव्हन नंबर्स आहेत आणि पॉवर ऑफ रूट अँड रूट ऑफ पॉवर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला नंबर हे एक्सप्रेस करायचे आहेत. सो फर्स्ट वन आहे 225⁻³ हाच नंबर आपण कसा लिहू शकतो? 3/2 म्हणजेच हा जो इंडेक्स आहे 3/2 हाच आपण कसा लिहू शकतो? 3 ही एक्सपोनंट किंवा पॉवर आहे आणि 1/2 2 म्हणजेच काय 1/2 असणार आहे, कारण 2 हा डिनॉमिनेटर प्लेसला आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हाच नंबर आपण इंडेक्स जो आहे हा फक्त इंडेक्स आहे गिव्हन नंबरचा, तो इंडेक्स आपण मल्टिप्लिकेशनमध्ये असा लिहिणार आहे. म्हणजेच गिव्हन नंबर आपण कसा लिहू शकतो? 225⁻1/2 अगेन रेस टू 3. दॅट मीन्स या साईडनं आपण रिडिंग स्टार्ट करतो. क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 हे ऑलरेडी आपल्याला करून दिलेलं आहे आणि हेच नंतर आपण फक्त मल्टिप्लिकेशन असल्यामुळं प्लेसेस एक्सचेंज करून सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच रूटकडून जर लिहिलं आपण तर 225⁻³ दॅट मीन्स क्यूब अगेन रेस टू 1/2 दॅट मीन्स स्क्वेअर रूट. इज इट क्लिअर? म्हणजे ह्याचं रीडिंग आपण कसं करू शकतो? स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. इज इट क्लिअर? हे ऑलरेडी आपल्याला करून दिलेलं आहे. सो सेकंड एक्झाम्पल 45⁻⁴/5 हा जो इंडेक्स आहे 4/5 तोच आपण कसा लिहू शकतो? 4 इज दी पॉवर इंटू 1/5 हा काय येणार आहे? रूट येणार आहे. सो हाच नंबर आपण कसा लिहू शकतो? 45 इज दी बेस रेज टू. आपला क्वेश्चन काय आहे? पॉवर ऑफ रूट म्हणजे पॉवरकडून आपण रीडिंग स्टार्ट करणार आहोत. सो हाच नंबर आपण कसा लिहू शकतो? 45 इज दी बेस रेज टू 1/5 अगेन रेज टू 4. इज इट क्लिअर? सो इथं फक्त आपण इंडेक्स काय केलेली आहे? फोडून लिहिलेली आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. मग हेच आपण कसं लिहू शकतो? 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. इज इट क्लिअर? या साईडने आपण रीडिंग करत येतो. सो वी कॅन राईट 4th पॉवर ही पॉवर आहे दॅट मीन्स हा नंबर पॉवर असतो आणि 1/5 दॅट मीन्स हा रूट असतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. इज इट क्लिअर? 5th रूट ऑफ 45. इज इट क्लिअर? हाच नंबर आता फक्त आपण प्लेसेस एक्सचेंज करून लिहिणार आहोत. 45 इज दी बेस. आता तर 4 पॉवर येईल आणि अगेन रेस टू 1/5. सो आता आपण इथून रीडिंग स्टार्ट करणार. 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 5th रूट ऑफ 4th power of 45. Is it clear? Then third example 81⁶/7 हा जो इंडेक्स आहे 6/7 हाच आपण कसा लिहू शकतो? हा इंडेक्स आपण 6 इज दी पॉवर इंटू 1/7 इज दी रूट. इज इट क्लिअर? सो हाच नंबर आपण कसा लिहू शकतो?
81 is the base raised to 1 upon 7. Is it clear? Again raised to 6. So 6th ही power आहे. So we can write 6th power of 7th root of 81. So we can write 6th power of 7th root of 81. Is it clear? Then हाच नंबर आपण ह्या प्लेसेस एक्सचेंज करून लिहू शकतो. 81 is the base and raised to 6 again raised to 1 upon 7. Is it clear? So हा नंबर आपण कसा रीड करू शकतो? हा तर रूट आहे. So 7th root of 6th power of 81. Is it clear? So we can write 7th root of 6th power of 81. Is it clear? Then next example, fourth one. 100 raised to 4 upon 10. हा जो 4 upon 10 इंडेक्स आहे तोच आपण कसा लिहू शकतो? 4 upon 10. That means 4 is the power into 1 upon 10. हा रूट होणार आहे. म्हणजेच हाच नंबर आपण कसा लिहू शकतो? 100 is the base raised to 1 upon 10 again raised to 4. Is it clear? So we can write हा 4 म्हणजे पॉवर आहे आणि 1 upon 10 म्हणजे 10th रूट आहे. So we can write 4th power of 10th root. Is it clear? 4th power of 10th root of given number, that means 100. Is it clear? Then हाच नंबर आपण प्लेसेस एक्सचेंज करून लिहू शकतो. 100 is the base and 4 ही पॉवर आहे आणि अगेन रेज टू 1 upon 10. Is it clear? सो आता आपण रीडिंग कसं करणार? 1 upon 10 हा रूट आहे. दॅट मीन्स 10th root of 4th power of 100. Is it clear? That means we can write 10th root of 4th power of 100. Is it clear? Then next example, fifth one. See the example, 21 raised to 3 upon 7. हा जो इंडेक्स आहे रॅशनल फॉर्म मधला 3 upon 7 हाच आपण कसा लिहू शकतो? 3 is the power into 1 upon 7. हा रूट असणार आहे. Is it clear? म्हणजेच हाच नंबर आपण कसा लिहू शकतो? 21 is the base raised to 1 upon 7 again raised to 3. 3 म्हणजेच काय असणार आहे? क्यूब. Is it clear? So we can read cube of 7th root of 21. ही पॉवर आहे आणि हा रूट आहे. सो या पॉवरला आपण रेज टू 3 न म्हणता काय म्हणत असतो? क्यूब म्हणत असतो. सो वी कॅन राईट क्यूब ऑफ 7th root of given number, that means 21. Is it clear? हाच नंबर आपण प्लेसेस एक्सचेंज करून इंडायसेसच्या प्लेसेस एक्सचेंज करून 21 is the base raised to 3, that means cube again raised to 1 upon 7. तर हा आपण कसा लिहू शकतो? 7th root of cube of 21. Is it clear? So we can write 7th root of cube of 21. Is it clear? So next question, second one. See the second question, write the following numbers in the form of rational indices. Rational means P upon Q या फॉर्म मध्ये इंडेक्स हा असणार आहे. Is it clear? So first one is square root of 5th power of 121. 121 हा बेस असणार आहे आणि या बेसची 5th पॉवर आणि त्याचा परत स्क्वेअर रूट या फॉर्म मध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो?
इज इक्वल टू 121 हा बेस आहे आणि त्याची 5th पॉवर म्हणजे रेज टू 5. इज इट क्लिअर? आणि अगेन त्याचा स्क्वेअर रूट दॅट मीन्स 1/2. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा जो इंडेक्स आहे ह्याच्यात आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. दॅट मीन्स 121 इज दी बेस रेज टू 5/2. म्हणजेच इथं आपण काय केलेलं आहे, हा जो इंडेक्स आहे 5 आणि त्यानंतर अगेन रेज टू 2 1/2 यांच्यामध्ये काय घेतलेलं आहे, मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन घेतल्यामुळे काय होणार आहे, 5/2. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. सो बेस काय आहे 324 आणि या बेसची 4th रूट दॅट मीन्स वी कॅन राईट रेज टू 1/4. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर त्याचा क्यूब. सो वी कॅन राईट अगेन रेज टू 3 दॅट मीन्स क्यूब. या इंडायसिसमध्ये आपण फक्त काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. हेच आपण कसं लिहू शकतो, 324 इज दी बेस रेज टू 3/4. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन, 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. दॅट मीन्स 264 हा बेस आहे आणि त्याचा स्क्वेअर दॅट मीन्स वी कॅन राईट स्क्वेअर ऑफ 264. अगेन त्याचं 5th रूट म्हणजेच हेच आपण कसं लिहिणार आहोत, अगेन रेज टू 1/5. इज इट क्लिअर? म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो, 264 रेज टू 2/5. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, 4th वन, क्यूब रूट ऑफ 3. म्हणजे बेस काय असणार आहे, 3 असणार आहे आणि 3चा क्यूब रूट म्हणजेच 1/3. इज इट क्लिअर? आणि त्याचाही परत क्यूब म्हणजेच हे आपण रिव्हर्स डायरेक्शनने यायचं असतं म्हणजे रायटिंग करताना इझी होतं. इज इट क्लिअर? म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, 3 इज दी बेस रेज टू 3/3. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.